नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहोत लेखिका वीणा गवाणकर लिखित एक होता कारभार या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे राजहंस प्रकाशनाने. आज आपण या पुस्तकातील पुढची गोष्ट ऐकत आहोत, ज्या गोष्टीचं नाव आहे गंगा आली रे अंगणी. चला तर मग ऐकूयात. टस्कगीमध्ये संगीत होतं, अगदी मधुर संगीत होतं. प्राध्यापक कारवरनी पूर्वी कधीही ऐकलं नव्हतं अगदी असं. दर रविवारी संध्याकाळी टस्कगी शाळेचे विद्यार्थी प्रार्थना मंदिरामध्ये जमत. आपल्या गोड मधुर आवाजाने सारा परिसर भारून टाकत. डॉक्टर वॉशिंग्टन यांची ख्याती ऐकून दूर दूरहून, अगदी परदेशातूनही लोक त्यांचा उद्यमशील हात बनवण्याचा उपक्रम जाणून घेण्यासाठी येत. गुलाम आईबापांच्या पोटी जन्म घेतलेल्या या मुलांच्या कंठातील संगीत ऐकून पाहुणे भारावून जात. एका आगळ्या वेगळ्या वातावरणाची स्मृती त्यांच्या अंतःकरणात दीर्घकाळ रेंगाळे. डॉक्टर कारव्हर ही रविवारची संध्याकाळ कधीच चुकवत नसत. ते संगीत त्यांना भूतकाळात नेई. त्यांच्या आईच्या गुणगुणण्याची त्यांना आठवण देई. ते गाणं त्यांच्या एकाकी आयुष्याला उभारी आणे. अशाच एका रविवारी संध्याकाळी प्रार्थना मंदिरातून परतत असताना त्यांची नजर वसतिगृहातील पियानोवर गेली. किती वर्षात त्यांनी या वाद्याला स्पर्श केला नव्हता. ते त्या पियानोपाशी गेले. स्वरपट्ट्यांवरून त्यांची बोटं फिरू लागली. त्यांना एक एक रचना आठवू लागली. सौ मिलहॉलंडकडे शिकून घेतलेल्या निरनिळ्या रचना त्यांना आठवू लागल्या. त्यांच्या त्या लांबसडक बोटातून आठवणी स्रवत होत्या. अंधार पडला. प्राध्यापक कारवरांना स्थलकाळाचं मुळी भानच उरलं नव्हतं. सिम्पसनवाल्यांनी भाकीत केल्याप्रमाणे ते चित्रकार व संगीतकार झाले नव्हते. ते झाले होते एक दक्षिणी शेतकरी, एका छोट्या पण धडपडणाऱ्या शाळेचे शिक्षक, मुळ्यांचे डॉक्टर आणि रंगारीही. हे त्यांचं अपयश म्हणायचं का? एका उजाड ओसाड माळाला त्यांनी नवजीवन दिलं होतं, फुलवलं होतं. लोकांच्या डोळ्यांवरच्या डॉलर्सच्या पट्ट्या काढून त्यांना बघायला शिकवलं होतं. आणि ते लोकही आता डॉक्टर कारभारांप्रमाणे चिखलात, मुळ्यात, पानाफुलात देव शोधायला शिकले होते. निसर्गाच्या रहस्यांचा मागोवा घेऊ लागले होते. उजाड वैरान माळ दिसामासांनी फळत फुलत होता. याला अपयश म्हणायचं का? तरीही त्यांना वाटत होतं, ही तर नुसती सुरुवात आहे. अजून खूप मजल मारायची आहे. त्यांची बोटं पियानोच्या स्वरपट्ट्यांवरून फिरून फिरून थकली. ते थांबले. चाहूल लागली म्हणून मागे वळून पाहिलं. दिवा लावला गेला होता. दरवाजात बरेच विद्यार्थी दाटीवाटीनं उभे होते. वादन थांबताच ते पुढे आले. सर, किती छान वाजवता तुम्ही. प्राध्यापक कारवर विलक्षण संकोचले. जागेवरून उठू लागले. नाही सर, उठू नका. आणखी थोडं वाजवा ना. आम्ही इतकं शास्त्रशुद्ध आणि सुरेल संगीत पूर्वी कधी ऐकलंच नव्हतं, मुले म्हणाली. अरे मुलांनो, मी काही वादक नाही. सर, तुम्ही तर नेहमी उपदेश करता की आपल्याकडे आहे ते देत राहावं, मुले म्हणाली. तेवढ्यात वसतिगृहाची घंटा घणघणली. दिवे मालवून झोपी जाण्याची नेहमीची सूचना होती ती. नाईलाजाने सारेजण आपापल्या खोलीत परतले. प्राध्यापक कारवरही परतले. उद्या पहाटे आपल्या देवाच्या सानिध्यात त्याचा कौल घ्यायलाच हवा होता. गेले काही दिवस त्यांच्या कृषी विभागाचा व्याप झपाट्याने वाढत होता. पैसा अपुरा पडत होता. त्यांनी केलेले प्रयोग फायदेशीर ठरल्याने त्यांच्या विभागासाठी जास्तीत जास्त जमीन लागवडीसाठी देण्यात आली होती. पण पैशाअभावी बेत तडीस जात नव्हते. डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या अमोघ वक्तृत्वाच्या जोरावर संस्थेसाठी फंड गोळा करत. ही अलौकिक देणगी प्राध्यापक कारवर यांच्यापाशी नव्हती. पण कालच्या पियानो वादनाने आणि विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रशंसेने काही नवेच विचार त्यांच्या मनात घोळू लागले होते. थोड्याशा संकोचानेच त्यांनी शाळेचे कोषाधिकारी श्री वॉरन लोगन यांच्यापुढे एक प्रस्ताव मांडला. वाद्यवृंद तयार करून त्याच्या कार्यक्रमांद्वारे पैसे उभे करण्याचा.
श्री लोगन डॉक्टर कार्वरांना पूर्णपणे ओळखून होते. उत्तरेकडचा हा अबोल विनम्र संशोधक किती कर्तृत्ववान आहे हे ते जाणून होते. आजवर डॉक्टर कार्वरनी जे जे कार्य हाती घेतलं होतं त्याला अपेक्षेहून कितीतरी अधिक पटीने यश लाभलं होतं. मातीचं सोनं करणाऱ्या प्राध्यापक कार्वर यांनी मांडलेल्या नुसत्या प्रस्तावावरच निर्भर होऊन श्री लोगननी साऱ्या दौऱ्याची आखणी करायला सुरुवात केली. प्राध्यापक कार्वर फावल्या वेळात पियानोवर रियाज करू लागले. विद्यार्थ्यांनाही आता इतक्या दिवसांच्या अनुभवाने सरांच्या कोणत्याही कृतीबद्दल नवल वाटेनासं झालं होतं. नवल तरी कशाचं करावं, आणि तेही रोज रोज. दौरा यशस्वी झाला. आपल्या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमातून ते आवश्यक तो निधी जमवू शकले. याहीपेक्षा एक अधिक फायदा या दौऱ्यामुळे झाला. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांना खरी दक्षिण अमेरिका पाहायला मिळाली. तिथले आपले दलित निग्रो बांधव, त्यांचं दारिद्र्य, त्यांचं अज्ञान, त्यांची होत असलेली उपेक्षा आणि अबाळ सारं काही उघड्या डोळ्यांनी पाहिलं. अजूनही दक्षिणेत गुलामगिरी ही नैसर्गिक अवस्था मानली जात होती. निग्रोला दुय्यम मानव म्हटलं जात होतं. मुक्ततेनंतरही निग्रोंच्या सामाजिक स्थानात फरक पडला नव्हता. अजूनही त्यांना सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक वाहनात, एवढंच काय सार्वजनिक बागातही मज्जाव होता. रस्त्यावरून जाणाऱ्या गोऱ्याला ओलांडणं किंवा आडवं जाणं या निग्रोच्या गुन्ह्याला चाबकाची शिक्षा मिळत होती. सामोऱ्या येणाऱ्या गोऱ्यासाठी त्याला रस्ता सोडून बाजूला व्हावं लागत होतं. स्वतःच्या हिमतीवर शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या, व्यवसाय करणाऱ्या निग्रोचा होणारा उपमर्द ही तर नित्याचीच गोष्ट. कोणी अस्मिता दाखवू धजलं की पाठीवर आसूड बसलाच. अजूनही निग्रोला श्रीयुत किंवा श्रीमती आपल्या नावामागे लावता येत नव्हतं. लावल्यास शिक्षा ठरलेली. चामडी सुटेपर्यंत चाबकाचे फटके. पुन्हा न्याय मागायची सोय नाही. मागणार कुठे? न्यायदेवता ही गोऱ्यांचीच. कुठलंच संरक्षण नाही. मग चेहऱ्यावर उदास लाचार हसू कवचासारखं बाळगून जीव जगवण्याची केविलवाणी धडपड. दाक्षिणात्य म्हणत, आमच्या निग्रोंच्या चेहऱ्यावर नेहमीच हसू असतं. कोण म्हणतं गुलामगिरीत ते सुखी नाहीत? तीच नैसर्गिक अवस्था त्यांना मानवते. बहुजन समाज शेतकरीच. मोडकळीला आलेली लाकडी खोपटं. त्यात राहणारे ते निग्रो बांधव. आपलं अस्तित्व तगवण्यासाठी जीवापाड कष्टत असलेले. त्या लाकडी खोपटात माणसं तरी किती? डझनाच्या वर. लहान मोठे सारे एकत्र राहायचे, एकत्र खायचे. हातावरतीच घेऊन चालता चालता किंवा भिंतीला पाठ लावून उकिडवं बसून एकत्र खायचे, एकत्रच निजायचे. बिछाना वगैरे भानगड नाहीच. खिडक्या, तावदानं, पडदे यांची माहितीच नाही. बहुतेक खोपटातून शौचकूप हा प्रकार नव्हताच. होता तिथे तरट, फळकूट यांच्या आधारे कसाबसा उभारलेला. खायचे जिन्नस लांबवरच्या बाजारातून विकत आणलेले, तेही ठराविक. मांस, पीठ आणि काकवी. दारात काही पिकवून खाता येतं. कोंबड्या, बदकं, डुकरं, एखादं दुभतं जनावर आपली पोटाची गरज भागवू शकतात याचं त्यांना ज्ञानच नाही. जीवनसत्वांच्या अभावामुळे पेलाग्रा, स्कर्वी अशा रोगांनी पछाडलेली माणसं. पिण्याचं पाणी दोन कोसांवरून आणलेलं, त्यामुळे पाणी पिण्यात काटकसर. इतर वापर तर फार दूरच राहिला. परिणाम व्हायचा तोच होत होता. कातडी भेगाळत होती. जमीनही अशीच भेगाळली. पागोळ्यांच्या पाण्याने जमीन धुपून चांगली 20-25 फुटांची घळ पडली, तरीही दखल नाही. सारं मानवी जीवन कसं कोणत्याही क्षणी गडप होऊन जाईल अशा टोकावर आलेलं. दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांचं मन एका वेगळ्याच दिशेने विचार करू लागलं. समाज प्रबोधनाचा आगळा अभूतपूर्व उपक्रम डोक्यात शिजू लागला. या आपल्या बांधवांना जागं करायला हवं. ती माझी नैतिक जबाबदारी आहे. डॉक्टर वॉशिंग्टन पुढे त्यांनी आपले विचार मांडले. त्यांना उत्पादन कसं करावं, कशाचं करावं आणि या उत्पादनाचं पुढे नेमकं काय करावं हेही शिकवणं आवश्यक आहे.
घर बांधून त्यात राहायला, दूध दुभत्याची सोय करायला शिकवलं पाहिजे. टस्कगीनं त्यांच्या दारात जायला हवं. डॉक्टर वॉशिंग्टन या उपक्रमाला मान्यता न देते तर नवलच झालं असतं. 1899 साली पहिल्या फिरत्या कृषी विद्यालयाने जन्म घेतला. आपल्या कार्यक्रमाची व्यवस्थित आखणी करून एका हातगाडीवर सारं सामान व्यवस्थित जमवून निवडक विद्यार्थ्यांसह प्राध्यापक कारवर मोहिमेवर निघाले. टस्केगी शाळा शेतकऱ्यांच्या अंगणात जायला निघाली. खेड्यापाड्यातून घरोघरी हिंडताना आपलं म्हणणं सप्रयोग समजावून देण्यासाठी तेथील माती, पाणी यांच्या तपासणीसाठी काही साधी का होईनात उपकरणं त्यांना बरोबर न्यावी लागत. ही उपकरणं मांडण्यासाठी, आपली प्रयोगशाळा फिरतीवर नेण्यासाठी असं म्हणून त्यांनी स्वतः आराखडा काढून त्याप्रमाणे एक नवी हातगाडी तयार करून घेतली. या दौऱ्यात प्राध्यापक कारवर आपल्या गरीब बांधवांच्या खोपटातून राहत. आपल्या मृदू बोलांनी, विनयशील स्वभावाने, अकृत्रिम स्नेहाने त्यांना आपलंसं करत. पुरेसा मोकळेपणा निर्माण झाला की प्राध्यापक कारवन त्यांना जमिनीची मशागत कशी करावी, ती खोलवरच का करावी, बियाणं कसं निवडावं, कसं तयार करावं या सर्व बाबतीत सोप्या भाषेत माहिती देत. परसातला एखादा वाफा हिरव्या पालेभाजीसाठी राखायला ते सांगत. स्वस्तातल्या बियाण्याची लागवड करून घेतलेला भाजीपाला त्या शेतकऱ्यांची पूर्वापार 3 मकारांपासून सुटका करू शकत होता. मीठ, मांस, मील म्हणजे पीठ आणि मोलॅसेस म्हणजे काकवी. चौरस आहाराच्या अभावी त्या शेतकरी समाजाला पेलाग्रा व स्कर्वी या रोगांनी पछाडलं होतं. त्यांना हिरव्या भाज्या व टोमॅटोसारखी फळं खायला त्यांनी शिकवलं. टोमॅटो हे विषारी फळ मानलं गेलेलं. ते तसं नाही हे सिद्ध करण्यासाठी त्यांना ते ठिकठिकाणी खाऊन दाखवावं लागे. तसंच ते डाळ वर्गातील धान्य पेरायला सांगत. कारण निकष जमिनीचा कस वाढवण्यासाठी या लागवडीची गरज होती. आपल्या शाळेतील 20 एकर निकृष्ट जमिनीतून कसं भरगच्च आणि रसरशीत पीक येतं हे दाखवण्यासाठी ते त्यांना आपल्या संशोधन केंद्रावरील बटाटे, कोबी, कांदे, कलिंगड इत्यादी दाखवत. शेतकऱ्यांना आपल्याकडील बियाणं देत. हे बियाणं त्यांना सेक्रेटरी श्री जेम्स विल्यम्स यांनी पुरवलं होतं. त्याचा ते या प्रसंगी वापर करत. पिकांच्या फेरपालटाविषयी समजावताना ते म्हणत, तुमच्या लहानपणी कपास कशी भरगच्च बोंडाची असायची, आता ती का बरं रोडावली? तुम्ही जमिनीला विश्रांतीच दिली नाही. दिवसभर काम केल्यानंतर आपल्यालाही विश्रांती हवी असते ना, मग जमिनीला नको का? खरं आहे बाबा, पण जमिनीला अशी विश्रांती देत बसलो तर आमच्या कच्च्या बच्च्यांनी काय खावं? माती? लोक म्हणत. माती कशाला? मी हे रताळ्याचं बियाणं देतो. 10 एकरांना पुरेल ते. एवढ्यात पीक घेतलं तर वर्षभर खाऊन सरायचं नाही. झालंच तर रताळ्याची पानं, देठं खाऊन तुमची डुकरं पोसली जातील. वर्षातून 2दा हे पीक घेऊ शकाल तुम्ही. आणि गंमत म्हणजे तरीही जमिनीचं काहीही नुकसान होणार नाही. याच 10 एकरांवर 3 वर्षांनी कपाशीचं पीक घ्याल तेव्हा आत्ता उभ्या शेतात घेत आहात तेवढं पीक या एवढ्याच्या तुकड्यावर मिळेल. कारवर म्हणत. एवढं समजावून दिल्यावरही एखादा खट्टू म्हातारा म्हणायचा, पोरा, तू काय मला शिकवतोस? शेतीतलं तुला माझ्या इतकं कळतं काय? उमरभर शेती करतोय. 3 शेतांची वाट लावली मी आत्तापर्यंत. बोल. ही मर्दुमकी. एखाद्याच्या अंगणातल्या कोंबड्या रोगट दिसल्या की प्राध्यापक कारवर त्यांचं खुराडं तपासत. तुझ्या कोंबड्या रोगट का आहेत ते माहिती आहे का तुला? त्यांच्या खुराड्यात सूर्यप्रकाश पोहोचतच नसे, म्हणून खुराडं दमट राहत आणि कोंबड्या आजारी होत. तसं नाही कारवर. ती अंडी पौर्णिमेला उगवली होती ना, म्हणून त्या कोंबड्या तशा आहेत. हा जंतर मंतरचा प्रभाव. लोक म्हणत. असं सारं असूनही प्राध्यापक कारवर माघार घ्यायला तयार नव्हते. त्यांना समजावत होते. घराघरातून खेडोपाडी फिरतच होते. कोणी समजूतदार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतीत बदल करे.
समजूतदारपणाने वागत. त्याचा झालेला फायदा शेजारचा शेतकरी पाहे. तोही मग प्राध्यापक कारभारांचं ऐके. त्यांचं ऐकल्याने नुकसान तर कधीच होत नाही, उलट पूर्वी कधी नव्हे एवढा फायदा होतो याची खातरजमा होत होती. प्राध्यापक कारभारांची मशागत चालूच होती, न थकता न खचता. प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आपली हातगाडी घेऊन ते मेकन काउंटीत फिरायचे, जत्रेच्या ठिकाणी जायचे, बाजाराचं ठिकाण गाठायचे, रस्त्याच्या कोपऱ्यावर केंद्र थाटून लोकांना आपलं म्हणणं समजावून द्यायचे. लोक नीट शांतपणे ऐकायचे. तर एखादा गोरा मोठा आलाय आम्हाला हा काळ्या शिकवायला असं म्हणून अवहेलनाही करायचा, पण असले उद्गार ते कानाआड करायचे. सुरुवातीला त्या अडाणी शेतकऱ्यांना वाटायचं की हे प्राध्यापक महाशय शिकलेले आहेत, काहीतरी अवघड न कळेल असं बोलणार, खूप काय न समजेल असं सांगत बसणार. पण एकदा का त्यांनी प्राध्यापक कारभारांचं बोलणं ऐकलं की त्यांच्या मनातली अढी निघून जाई. आपली हातगाडी उभी करायला प्राध्यापक कारभारांनी आणखी एक ठिकाण शोधलं होतं. एकगठ्ठा लोक हुकमी भेटण्याचं ठिकाण, चर्च. आपल्या साथीदारांसह चर्चच्या दारात ते तयार असत. चर्च सुटलं की आतलं प्रवचन ऐकून बाहेर पडलेले लोक त्यांचं प्रबोधन ऐकायला गोळा होत. सामाजिक आणि आर्थिक समस्यांचं गांभीर्य न जाणणारे महाभाग, विशेषतः धर्मगुरू, या प्रबोधनावर उखडत. प्रभूच्या विश्रांतीच्या दिवशी हे असले थेर त्यांना पसंत नसत. काही गोरे तर त्यांच्या या अशा सभा उधळायला टिपलेले असत. आमच्या दयेवर जगलेले हे निगर इथे तरी नकोत. म्हणजे काय तर आमच्यापेक्षा अधिक धान्य पिकवायला पाहणारे काळे इथे नकोत. वास्तविक दक्षिणेत गरीब गोरा शेतकरी आणि निग्रो शेतकरी यांच्यात आर्थिकदृष्ट्या तफावत नव्हती, पण तरीही गुलामी नष्ट होण्यापूर्वी गुलाम म्हणून निग्रोंना खालच्या पातळीवर ठेवता येत होतं. आता मुक्ततेनंतर त्यांना बरोबरीने हक्क होते. त्यात आता या शेती सुधारणेने ते वरचढ होणार हे त्यांना कसं सहन व्हावं? पण सारेच असे खडूस नसत. काही समजूतदार गोरे शेतकरी धर्मगुरू या फिरत्या शाळेचा लाभ घेत, प्रात्यक्षिक पाहत. प्राध्यापक कारभार अशांशी दुजाभाव ठेवून कधीच वागले नाहीत. दक्षिणेत साऱ्यांच्याच समस्या सारख्याच होत्या. खाईतून साऱ्यांनाच वर काढायचं होतं. आहात तिथून पुढे चला हा प्राध्यापक कारभारांचा सांगावा उभ्या दक्षिणेसाठीच होता. हळूहळू त्यांनी दक्षिणेतील लोकांच्या आहाराच्या सवयी बदलल्या. अडचणीच्या काळात वापरण्यासाठी मांस कसं टिकवावं, भाजीपाला उन्हात वाळवून सुकवून त्याची बेगमी कशी करावी त्याची प्रात्यक्षिकं दिली. वैद्यकशास्त्राने जाहीरपणे सांगण्यापूर्वी कितीतरी आधीच त्यांनी लोकांना उपलब्ध कच्ची फळं खाऊन आहारातील अन्न घटकांची त्रुटी भरून काढण्यास शिकवलं होतं. उत्तम बी बियाण्याचा पुरवठा केला. उपजलेल्या धान्यापासून पदार्थ बनवण्याच्या कृती शिकवल्या. लोणची, मुरांबे घालण्याच्या क्रिया त्यांच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट केल्या. पिकलेल्या फळांच्या रसाच्या पोळ्या उन्हात वाळवून साठं करायला शिकवलं. अनेक वर्षांच्या परंपरेने लोकांच्या आहारविषयक सवयी ठरवून गेलेल्या असतात. त्यात बदल घडवून आणायचा असेल तर त्यांच्या जेवणात नवीन पदार्थ समाविष्ट करायचे असतील तर ते नवीन पदार्थ आकर्षक व चवदार असले पाहिजेत. त्या दृष्टीने नवीन पाककृती बनवून पाहायच्या. आहारदृष्ट्या त्यांची उपयुक्तता तपासायची हा प्राध्यापक कारभारांचा नवा उद्योग होऊन बसला होता. युरोपीय पदार्थांच्या चवी घ्यायची संधी त्यांना कोण देणार? ते मात्र स्वतःच्या परीने नव्या पाककृती बनवून दक्षिणेच्या जेवणात विविधता आणत होते. त्यांचं प्रबोधन एवढ्यावरच थांबलं नाही. कपडे कसे धुवावेत, शारीरिक स्वच्छता कशी राखावी, पडदे कसे शिवावेत, बालसंवर्धन, पशुसंगोपन, कुक्कुटपालन इत्यादी विषयही या प्रबोधन मालिकेतून सुटले नाहीत. तसंच खोपटाच्या दाराला लाकडी ओंडक्याची एकच पायरी असण्यापेक्षा 3 पायऱ्या बसवणं सोयीचं कसं, शौचकूप कसा असावा, वनस्पतींच्या तंतूपासून घोंगड्या कशा विणाव्यात, मातीपासून रंग बनवून घरं कशी रंगवावीत इत्यादी अनेक कलाही खेड्यातून रुजवल्या. त्या अडाणी शेतकऱ्यांना उमजेल
अशा सोप्या सरळ भाषेत त्यांनी पत्रकं काढली. शाळेच्या शेतकी विभागाकडून खेडोपाडी पोहोचवली. पत्रकांचे विषय विविध असायचे. उदाहरणार्थ, शेंगदाण्याची लागवड कशी करावी, त्यापासून तयार होऊ शकणारे 105 खाद्यपदार्थ, टोमॅटोची लागवड कशी करावी, त्यापासून तयार होऊ शकणारे 115 खाद्यपदार्थ, शेतकरी त्यांची रताळी कशी वाचवू शकतील, वराहपालन, ॲलाबामास पशुपालन कसं फायदेशीर ठरेल, उन्हाळ्यात मांस खारवून कसं टिकवाल, आपल्या जमिनीचा कस वाढवून कसा टिकवाल, इत्यादी विषयी. एवढंच नव्हे तर दररोज 5 सेंट्स वाचवले तर जमलेल्या पुंजीतून वर्षाअखेरीस 3 एकर जमीन विकत घेता येते, हेही त्यांनी आपल्या बांधवांना दाखवून दिलं. मग त्या गरीब शेतकऱ्यांची गाडगी मडकी रोज 5 सेंट्सची सुटी नाणी पोटात साठवू लागली. वर्षाअखेरीस जमीन खरेदीचे व्यवहार होऊ लागले. जमिनीवरची मालकी ही भावना गरीब शेतकऱ्यांना सुखावू लागली. आत्मसन्मान वाढला. जमीनदारीचा जोखड सैल करण्याचा हा मार्ग शेतकऱ्यांना पटला. आर्थिक स्थैर्याची शाश्वती नजरेच्या टप्प्यात येऊ लागली. प्राध्यापक कार्व्हर ओळखून चुकले होते की जोपर्यंत दक्षिणेचा शेतकरी समृद्धीच्या पातळीवर पोहोचत नाही, तोपर्यंत दक्षिणेच्या संस्कृतीला भवितव्य नाही. शेतकऱ्यांचं समृद्ध जीवन राष्ट्रविकास घडवत असतं. म्हणून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास झालाच पाहिजे. सर्वसामान्य शेतकऱ्याने आत्मविकसनाचा प्रयत्न केला, प्रत्येकाने सुधारणा आत्मसात केल्या तर त्यांना स्वतःची अशी संस्कृती निर्माण करता येईल. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या, समाजाच्या तळागाळातल्या या घटकाच्या गरजा ओळखून आपल्या संशोधनाला प्राध्यापक कार्व्हरनी एक विशिष्ट दिशा दिली. आपल्या कार्याचा वेग वाढता ठेवला. प्राध्यापक कार्व्हरांच्या मोहक साधेपणाने, घरगुती वागण्याने दक्षिणेच्या शेतकऱ्याला ते आता परके वाटत नसत. शेतकरी वर्ग त्यांचा चाहता बनला. एवढ्या मोठ्या प्राध्यापकाचं, कृषीतज्ज्ञाचं बोलणं, वागणं किती साधं आणि किती सहज असतं याचंच साऱ्यांना अप्रूप वाटे. हे फिरतं प्रदर्शन गावोगाव जाई. हातगाडीवर वस्तू मांडणं, पुन्हा खोक्यात भरणं इत्यादी सारं कामं ते जातीनं करत. कोणी खोडसाळपणे एखादी वस्तू पळवू नये वा तिचा गैरवापर करू नये म्हणून ते जागरूक असत. शिवाय या खबरदारीमागे आणखीही एक कारण होतं. ते स्वतः टस्कगी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून वावरत. त्यामुळे प्रदर्शनावर वैयक्तिक मालकी न दाखवता संस्थेचं कार्य म्हणून ते प्रदर्शनाची देखभाल करत. ज्यांना त्यांच्या कृषी उत्पादनाविषयी उत्सुकता असे ते आपला जुना रिवाज मोडून प्राध्यापक कार्व्हरना आमंत्रित करत. याचा परिणाम म्हणजे निग्रोंच्या सावलीलाही मज्जाव असणाऱ्या ठिकाणी त्यांचा शिरकाव झाला. या फिरत्या शाळेच्या धकाधकीत हातभार लावणारा एक चांगला विद्यार्थी हाताखाली तयार झाला. टॉमस कॅम्पबल, म्हणजेच पुढे पहिला निग्रो फील्ड एजंट म्हणून नावाजला गेलेला TM कॅम्पबल. हा प्राध्यापक कार्व्हरांच्या हाती कसा लागला त्याची एक वेगळीच कथा आहे. टॉमस कॅम्पबलचा थोरला भाऊ विली हा आधीपासून टस्कगी शाळेत होता. त्याच्या बरोबरीने शिकण्यासाठी टॉमस जॉर्जियातील 200 मैलांवरच्या अथेन्स गावाहून आईबाप सोडून पळून आला. वास्तविक विलीनं त्याला कळवलं होतं, टस्कगीत फिरकू नकोस, इथे देवीची साथ आहे. पण असल्या छोट्या साथीला काय भ्यायचं असं म्हणून टॉमस आलाच. तो आला तेव्हा देवीनं पछाडलेला विली शेवटच्या घटकामधून होता. शेवटची तरी भेट झाली. विली म्हणाला, माझं इथेच दफन कर. तू आता इथेच राहा आणि जे काही करायचं तू ठरवशील त्यात दुसरा कोणी वरचढ होऊ शकणार नाही इतकं यश मिळव. भावाच्या मृत्यूनं हळवा व्यथित झालेला टॉमस सुकाणू नसल्यागत भटकताना प्राध्यापक कार्व्हरांच्या नजरेस पडला. त्यांनी हळुवारपणे त्याची हकीकत समजून घेतली. त्याला विचारलं, तुला शेती करायला आवडेल का? शेतीच तर कसली यापूर्वी. त्याचा भाऊ विले इथे शिकत होता. तसं काही केशकर्तन किंवा लोहारकाम, सुतारकाम असं काहीतरी शिकावं
असं त्याच्या मनानं घेतलं होतं. प्रथम दर्शनीच हा गंभीर आणि दणदणीत तब्येतीचा मुलगा प्राध्यापक कारभारांच्या मनात भरला होता. त्यांनी फिरून त्याला विचारलं, बरं, तर मग तुला कृषीविद्या शिकायला आवडेल का? बापरे, बरीच अवघड विद्या दिसते. नाव चटकन उच्चारताही येत नाही. कसली का असेना, शेती करण्यापेक्षा बरी. टॉमसने विचार केला आणि म्हणाला, हो, मला असंच काहीतरी वेगळं शिकायचं आहे, कृषीविद्या. आणि त्याला या होकाराचा पुढे कधीच पश्चाताप वाटला नाही. प्राध्यापक कारभारांच्या हाताखाली शेती शिकणं हे नेहमीच्या शेतीवरच्या हमालीपेक्षा खूपच वेगळं होतं. कसं आणि काय याबरोबरच का विचारणारा हा विद्यार्थी फिरत्या शाळेच्या कार्यात प्राध्यापक कारभारांना खूपच उपयोगी पडला. सडसडीत बांध्याचे कारभार आणि दणकट टॉमस या जोडीला न ओळखणारा त्या परिसरात सापडणं कठीण होतं. कारण जिथे खटारासुद्धा जाऊ शकत नसे अशा आडगावातही आपलं सामान खेचरावर लादून डोंगर टेकड्या ओलांडून हे दोघे पोहोचत असत. प्राध्यापक कारभारांच्या भगीरथ प्रयत्नाने दक्षिणी शेतकऱ्यांच्या अंगणात गंगा उतरली. ज्ञानाची गंगा, समृद्धीची गंगा. त्यांच्या या दौऱ्यांनी अमेरिकेच्या दक्षिणी प्रदेशाचा संपूर्ण कायापालट झाला. त्यांचं जीवनमान उंचावलं. प्राध्यापक कारभार यांच्या फिरत्या कृषी विद्यालयाने दक्षिणेच्या जीवनात अभूतपूर्व क्रांती केली. दक्षिणेची मान उंचावली. डॉक्टर वॉशिंग्टननी आपल्या सहकार्याच्या कामगिरीचं अभिनंदन केलं. इतर देशातही त्यांच्या या कार्यक्रमाचे पडसाद उमटले. रशिया, पोलंड, चीन, जपान, हिंदुस्थान, आफ्रिका या देशातून लोक त्यांच्या फिरत्या कृषी विद्यालयाची माहिती घेण्याकरता येऊ लागले. स्वतःच्या देशाच्या संदर्भात या उपक्रमाचा उहापोह करू लागले. ठिकठिकाणांहून त्यांना व्याख्यानासाठी बोलावणे येऊ लागले. त्यांच्या बुद्धिकौशल्याने आणि मूलगामी संशोधनाने सारं जग स्तेमित झालं. टस्कगीला तिच्या कष्टांचं फळ मिळालं. शाळेची भरभराट होऊ लागली. शाळेबरोबर गावही बाळसं धरू लागलं. माणसांची आणि सामानाची आयात निर्यात वाढू लागली. टस्कगी स्टेशनवर उतरवलेला माल टस्कगी शाळेपर्यंत पोहोचवण्याची यातायात टाळण्यासाठी जवळच्या चेहॉ स्टेशनपासून टस्कगी शाळेपर्यंत नवा लोहमार्ग टाकण्यात आला. आपली स्वप्नं प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या कर्तव्यरत सहकार्याला डॉक्टर वॉशिंग्टननी पगारवाढ देऊ केली, पण निस्पृह डॉक्टर कारभारनी ती नाकारली. जास्त पैसे घेऊन मी काय करू? तेही खरंच, सारी धरतीच ज्याची, चार भिंतीबाहेरच ज्याचा संसार, त्याला काय हवं असणार? डॉक्टर वॉशिंग्टन आपल्या ठिकठिकाणाच्या व्याख्यानातून आपल्या निस्वार्थी निर्गवी सहकार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत असत. या देशाने जन्माला घातलेल्या काही पुरुषोत्तमांपैकी श्री कारभार हे एक आहेत. आम्हाला आणखी असे अर्धा डझन तरी कारभार लाभायला हवे. फिरत्या कृषी विद्यालयाची सुरुवात करून समाज प्रबोधनाचा नवा पायंडा पाडण्यात आपण यशस्वी झालो, याबद्दल प्राध्यापक कारभारना नेहमी कृतार्थ वाटे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी, असा ते आपल्या फिरत्या शाळेचा उल्लेख करत. त्यांच्या हरित क्रांतीने दक्षिणेकडच्या दरिद्री शेतकऱ्यांचं जीवन उजळून निघालं. त्यांच्या आयुष्याला नवा अर्थ लाभला. या फिरत्या कृषी विद्यालयाचा विस्तार पुढे खूप वाढला. 1918 मध्ये ॲलाबामा सरकारने या कामासाठी एक मोठा ट्रक दिला. त्या फिरत्या शाळेचं महत्त्व शेतकऱ्यांना एवढं जाणवलं होतं की कालांतराने जेव्हा हा ट्रक अतिवापराने निरुपयोगी झाला, तेव्हा त्यांनी वर्गणी काढून $5,000 उभे केले आणि शाळेला नवा अधिक मोठा ट्रक विकत घेऊन दिला. अमेरिकेचा हा आग्नेयेकडचा प्रदेश एकेकाळी खनिज संपत्ती, मनुष्यबळ व वनसंपत्ती या बाबतीत नशीबवान होता. आता तो आपल्या कर्तबगारीने दरिद्री झाला होता. त्यात वंशवर्णभेदाच्या झगड्यांची भर. लोकांनी या समृद्ध प्रदेशाच्या नैसर्गिक सुपीकतेची उपेक्षा केली. सुजल सुफल भूमीला वंध्यत्व आणलं. अशावेळी केवळ आपल्या बांधवांपुरतंच आपलं काम मर्यादित न ठेवता साऱ्या दक्षिणेच्या अडचणी लक्षात घेऊन प्राध्यापक कारभारनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दक्षिणेला स्वयंपूर्ण बनवण्याच्या दृष्टीने ते संशोधन करत राहिले. आपली प्रयोगशाळा त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात, घरात नेली.
प्राध्यापक कारवरांची समाजसेवा स्थलकालाच्या बंधनांपासून मुक्त होती. त्यांना खाजगी आयुष्य असं उरलंच नव्हतं आणि तसं ते उरू नये, आपल्या अखंड समाजसेवेत बाधा येऊ नये म्हणून ते अविवाहित राहिले होते. त्यांच्या बांधवांना त्यांची गरज होती, ती मौजमजेसाठी नव्हे, आपलं जीवनमान सावरण्यासाठी. आपल्या या कर्तव्यात प्राध्यापक कारवरने कधीच कसूर केली नाही. अमेरिकेतील यादवी युद्धाच्या वेळी म्हणजेच 1861 निग्रोतील साक्षरता प्रमाण 3% होतं. 1910 साली ते 70% झालं. या प्रगतीवर डॉक्टर वॉशिंग्टन आणि कारवर समाधानी नव्हते. शिक्षणाबाबत नवनवे प्रयोग चालूच होते. आपला अभ्यासक्रम संपवून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टर वॉशिंग्टन नेहमी उपदेश करत असत. तुम्ही जिथून आलात तिथेच परत जा. पैसे मिळवण्यासाठी नोकरीचा शोध घेण्यात वेळ दवडू नका. पैसा न मिळाला तरी विनावेतन काम करा, पण कामाची संधी अजिबात सोडू नका. आपल्या प्राचार्यांचा हा उपदेश प्राध्यापक कारवरही शिरोधार्य मानत. सुट्टीचा उपयोग शेतीसुधार योजनेचा वेग वाढवण्यासाठी करत. अशाच एका सुट्टीत त्यांनी ॲलॅबामातील अळंबीवर लेख लिहून कृषी खात्यातर्फे भरवल्या गेलेल्या राष्ट्रीय प्रदर्शनात अळंबीचे 100 नमुने पाठवले. औषधी वनस्पतींवरील संशोधन प्रसिद्ध केलं. रोगनिवारक वनौषधींची जंत्री प्रसिद्ध केली. दुसऱ्या सुट्टीत पॅन अमेरिकन मेडिकल काँग्रेसचे कोलॅबोरेटर म्हणून ते वॉशिंग्टनला दाखल झाले. तिथे अमेरिकेतील औषधी वनस्पतींची सूची तयार करण्याचं काम चालू होतं. या सूचीसाठी प्राध्यापक कारवरांनी दिलेली काही नावं तेथील तज्ज्ञांना संपूर्णतः अपरिचित होती. नावंही माहीत नव्हती, तर मग गुण कुठून माहीत असणार? आजची गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तुम्ही ही गोष्ट ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये.